पोलीस तुम्हाला कितपत सहाय्य करतात? पोलिसामध्ये साहेब आता दोन प्रकारचे पोलीस आहेत. आपण जे म्हणतो सत्यमोजे येते ते खरंच काही पोलिसाकडे बघून असं वाटतं, पण काही पोलिस असे आहेत की मग आता बाकी मी सांगायची गरज नाही तुम्हाला. बाल गुन्हेगार कसा घडतो? बाल गुन्हेगार घडतो कसा? एखादी अशी कुठली केस आली का ज्याने तुम्हाला रात्रीची झोपच नाही आली? एखाद्या व्यक्तीकडून समजा गुन्हा झालाच तर त्यांनी काय केलं पाहिजे? असं कधी कुठला प्रसंग आलाय का की गुन्हेगारच तुम्हाला कायदे सांगतोय की हे कलम लावा? जेव्हा आम्ही त्यांना जेल इंटरव्ह्यू होते, आम्ही मुलाखतला जातो, ते आम्हाला सांगतात की बाबा हा कलम असा असेल, तुम्ही कोर्टाला असं सांगा. की आमची वकिली नाही तेवढा त्यांचा अनुभव असतो, कुठला अर्ज कसा करायचा, किंवा बाबा तुम्ही साहेब आमच्या बाजूने असं बाजू मांडा, असे गुन्हेगार आम्हाला शिकवतात. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत जाधव स्वागत करतो तुमचं गाव टू ग्लोबल या पॉडकास्टमध्ये. आजचा विषय आहे क्रिमिनल लॉ आणि कोर्टाच्या आतील खरी बाजू. गुन्हे, तपास, कोर्टरूम, कायद्याच्या लढाया या सगळ्यांच्या गोष्टी आपल्याला या उलगडायच्या आहेत. आणि या उलगडण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आपले अनुभवी क्रिमिनल वकील ज्ञानेश्वरजी कांबळे. स्वागत आहे ज्ञानेश्वरजी आपलं या चॅनलमध्ये. धन्यवाद. ज्ञानेश्वरजी, आपल्या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली? सर्वप्रथम गाव टू ग्लोबल ह्या चॅनलमध्ये मला बोलवल्याबद्दल हेमंत जाधव साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आता माझा प्रवास साहेबांनी विचारला प्रश्न, गुलटेकडी मर्चनगर इथे एक संत नामदेव नावाची शाळा आहे, पुणे महानगरपालिकेची शाळा आहे. तिथे माझं 1ली ते 10वी शिक्षण झालं. महानगरपालिकेची शाळा आहे. आणि तिथून पुढे मग नंतर माझं 11वी-12वी कॉलेज हे MMCC मराठवाडा या ठिकाणी झालं. आणि तिथनं पुढे मग मी लॉ केलं. अच्छा, असं. बरं. म्हणजे लहानपणापासूनच तुम्हाला वकील होण्याची प्रेरणा कुठून मिळाली? हो, लहानपणापासून वकील होण्याची प्रेरणा सर्वप्रथम एक तर आमच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या कोर्टमधला एक फोटो होता. वकिलीच्या पेशामधला एक फोटो होता. आणि एक समाजामध्ये आम्ही बघायचो की बाबा मी ज्या ठिकाणी राहिलो, त्या ठिकाणी वस्तीत वाढलो, की तिथं अशिक्षितपणाचं जास्त प्रमाण असल्यामुळे, की बाबा कायदा कानून लोकांना माहीत नसल्यामुळे कशा पद्धतीने पोलीस त्यांना मिसगाईड करतात किंवा वकील त्यांना मिसगाईड करतात, कसं त्यांना फसवतात, कसं त्यांच्याकडनं पैसे उकळतात, ह्या गोष्टी मी अतिशय जवळून बघितल्या होत्या. अच्छा, त्याच्यामुळे लहानपणीपासून माझ्या डोक्यात एक होतं की सिस्टीमचा हिस्सा आपल्याला बनायचं आहे. बरं. त्यामुळे वकिली हे क्षेत्र मी निवडलं. आणि त्याच्यामुळे मी वकिली क्षेत्राकडे लढलो, जेणेकरून जे आपले लोक त्यांच्यासाठी न्याय देता येईल, त्यामुळे हे क्षेत्र मी निवडलं. अच्छा, म्हणजे साधारण हे तुम्ही किती वर्षापासून आता हे करताय? आता जवळजवळ मी 5-6 वर्ष झालं मी क्रिमिनल क्षेत्रातच आहे. मी वकिली चालू केली त्या दिवशीपासूनच मी क्रिमिनल क्षेत्रातच काम करायचं चालू केलेलं आहे. म्हणजे माझं स्वप्नच होतं की मी फक्त वकील होईल तर क्रिमिनल लॉयरच होईल. बरं. तुम्हाला अशी भीती नाही वाटली कधी? नाही, क्रिमिनल्सच्या बाबतीमध्ये आपण केसेस लढतोय, कधी असं वाटलं भीती? नाही, भीती कधीच वाटली नाही. कारण की आम्ही ज्या ठिकाणी राहिलोय तो सगळा परिसर, म्हणजे तिथं मग माझं बालपण क्रिमिनलपासून असेल तर सुशिक्षित माणसापासून सगळ्यांसोबत मी राहिलेलो आहे. त्यामुळं मला क्रिमिनल लोकांची कधी भीती नाही वाटली आणि त्यांच्यासोबत मी वाढलेलो आहे. क्रिमिनल हा कधी वाईट नसतो, क्रिमिनल घडतो ते त्याच्या परिस्थितीमुळं. त्यामुळं क्रिमिनलची भीती वाटायची कधी मला असं काही संबंध आलेला नाही. अच्छा. आपलं शिक्षणात जेव्हा तुम्ही आता शिकत होतात, LLB करत होतात, त्या टायमिंगला तुमचा असा काही अडचणी आल्या तुम्हाला वकिली करताना किंवा काय शिक्षणाच्या काय कुठल्या अडचणी आल्या? हो, अडचणी खूप आल्या. सर्वप्रथम आता वकिली करायची म्हटलं की की कुठनं सुरुवात करायची हे माहिती नव्हतं. आता त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने नेमकीच एक एक्झाम चालू केली, ती CETची. ती एक्झाम कंपल्सरी होती. आता ते मला माहीत नसल्यामुळे मी असंच कॉलेजला गेलो ॲडमिशन घेण्यासाठी. आणि कॉलेजला गेल्यानंतर मला कळलं की बाबा अशी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये त्या कॉलेजच्या फीज. पण त्याच्यामध्ये मी कॅटेगरीतून येत असल्यामुळे मला म्हणजे फी वगैरे कमी लागली आणि पुढं मग मी वकिलीला ॲडमिशन घेतलं. पण मला फक्त समस्या ह्याच आल्या की जी CET जी गव्हर्नमेंटने चालू केली त्याच्यामध्ये माझे 1 वर्ष वाया गेलं. कारण की ती प्रक्रिया माहीत नसल्यामुळं माझं 1 वर्ष त्याच्यामध्ये वाया गेलं. नाही तर मी कदाचित 2-3 वर्ष जास्त अजून माझं वकिली झाली असती. अच्छा, ठीक आहे. सगळ्यात पहिली केस हाताळताना तुम्हाला कुठल्या अडचणी? हो, सगळ्यात प्रथम केस हाताळताना खूप अडचणी आल्या. कारण की अनुभव कमी होता आणि पक्षकारांनी केस दिली, त्यांनी माझ्यावर जिम्मेदारी दिली होती. मी वकील क्षेत्रात नवीनच होतो आणि सगळ्यात प्रथम केस माझी सेशन कोर्टासमोर होती. म्हणजे खूप अडचणी आल्या की बाबा आता ही पहिली केस आहे आपली, जर ही केस आपल्या बाजूने आली नाही तर भविष्यात आपल्याला केस भेटतील का, काय होईल, ह्या खूप अडचणी. त्याच्यामुळे मी त्या केससाठी एक 4-5 दिवस रात्र मी जागून त्या केसची तयारी केली. आणि माझी सुरुवात अशी झाली की ती केस माझ्या बाजूने निकाल लागल्यामुळं तिथनं पुढे मला कधी परत मागं वळून बघायची वेळ नाही आली. पहिलीच केस जिंकला तुम्ही? पहिलीच केस मी जिंकलो. बरं.
आजच्या तरुणांनी वकिली क्षेत्राकडे पाहावे का? हो, नक्कीच पाहावे. वकिली क्षेत्राकडे का पाहावे, की कायद्याचा अभ्यास प्रत्येक भारतीयाला किंवा प्रत्येक व्यक्तीला असणं गरजेचं आहे. जर आपले मूलभूत हक्क जर माहिती असतील, तो व्यक्ती म्हणजे सिस्टमशी भांडू शकतो किंवा तो इंडिपेंडंट राहू शकतो. मी तर म्हणेल वकीलच नाही, वकील नसणं तुम्ही वकील जरी नसाल तरी प्रत्येकाला कायद्याचा अभ्यास असावा. वकील हे असं क्षेत्र आहे, की इथं आल्यानंतर तुम्हाला सगळे कायदे, तुम्हाला संविधानाचा अभ्यास होतो, तुम्हाला सगळे कायद्यांचा अभ्यास होतो. त्याच्यामुळं समाजात काय चाललंय, काय नाही या गोष्टींचा तुम्हाला भरपूर अभ्यास राहतो. त्यामुळं वकिली क्षेत्राकडे तरुणांनी यावं. पण समाजामध्ये असे भरपूर काही गैरसमज आहेत वकिलांच्या बाबतीमध्ये. हो, आहेत ना. त्याच्यामध्ये काय होतं आता भरपूर वकील आहेत, चांगले वकील आहेत, काही वाईटही वकील आहेत. त्यामुळं नक्कीच लोकांना दोन्ही प्रकारचा अनुभव असू शकतो. त्याच्यामध्ये माझं काही दुमत नाही. खून, मारेमारी किंवा गंभीर गुन्ह्यांचे केस हाताळताना तुम्हाला असा मानसिक ताण वगैरे कधी आलाय? नाही, कधीच नाही आला. कारण काय खून आणि गंभीर मानहानीचे केस हाताळताना आपलं एकच असतं, जो आपला आशील आहे, जो आपला पक्षकार आहे, त्याला न्याय मिळवून द्यायचा. कारण की कुठलाही गुन्हेगार आमच्यापाशी आला, की तो एकच सांगतो, की "साहेब, मी ह्याच्यात काही केलेलं नाही हो. मला ह्याच्यातून तुम्ही बाहेर काढा." बरोबर. मग आम्ही बाकी काही बघत नाही, ह्याने केलंय, नाही केलंय. आमचं एकच असतं, की हा पक्षकार आमच्याकडे आलाय, ह्याला ह्याच्यातून बाहेर कसं काढायचं, ह्याला ह्याच्यातून रिलीफ कसं करायचं. मग आम्ही आउट ऑफ द कोर्ट जाऊन आणि कोर्टातही त्याच्या बाजूने आणि त्याला कसं बाहेर काढता येईल, ह्याच्यासाठी आम्ही काम करत असतो. त्याच्यामुळं आम्हाला कधी असं वाटलं नाही. गुन्हेगारी म्हणजे अ, तुम्हाला असे धमकीचे फोन बरेच आले असतील. नाही, कधीच नाही आले. कारण काय आता समाज सुशिक्षित आहे. त्यांना माहीत आहे वकिलांचं ते काम असतं. त्याच्यामुळं कुणाच्या जरी विरुद्ध आपण केस लढलो किंवा कुणाच्या बाजूने जरी लढलो, तर आमच्या विरुद्ध पण असं पर्सनल किंवा असं मनात कोणी आकस पकडत नाही. कारण की त्यांना माहिती कारण आहे हा वकील आहे, याचं ते काम आहे. गुन्हेगारी क्षेत्रच असं आहे, की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी कोणी धमकीचे येत असेल म्हणून म्हणलं, की दुसरी गोष्ट की अ, ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, हो, मोठी पार्टी आहे आणि एखादा गरीब आहे. हो. पण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं, की पैशाने मजबूत आहे, बरं. तर मग त्यांची केस थोडी हेवी जाते. असं समज आहे, गैरसमज आहे. काय कसं बोलता येईल? आता तुम्ही जो प्रश्न विचारला अगदी योग्य विचारला. आता हा समाजात गैरसमज आहे, की ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या साईडने केसचा निकाल लागेल किंवा जो गरीब आहे असं काही नसतं. कोर्ट जिथे जे हॉनरेबल जस्टिस किंवा जज बसलेले असतात, ते फक्त पुरावे बघतात. त्यांच्यासमोर कागदपत्र काय आहेत, त्यांच्यासमोर साक्षीदार काय आहेत, त्यांच्यासमोर विटनेस काय आहेत, त्यांच्यासमोर पुरावे काय आहेत, याच्या आधारे ते निर्णय घेत असतात. ह्याच्यामुळं सो अँड सो ह्याच्याकडे जास्त पैसा आहे किंवा त्याच्याकडे कमी पैसा आहे, त्यामुळं निकाल त्याच्या साईडने लागेल. हे जे समाजात जी अफवा पसरलेली आहे, ही खूप चुकीची आहे. कारण की ज्या जागेवर जे जज म्हणून बसलेले असतात, त्यांच्या समोर फक्त पुरावे काय आहेत, फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेसवर ते कामं करत असतात. त्याच्यामुळं असं कधी होत नाही. हं. न्याय हा सगळ्यांना समान आहे, हो. सगळ्यांना सेम आहे. पण असं कधी झालंय का, की एखादा न्यायाधीश मॅनेज झालाय? मॅनेज असं होतात? असं म्हणजे वाचलेलं आहे पेपरमध्ये काही बातम्या आलेल्या आहेत. त्यांचं म्हणजे 2-3 आता साताऱ्यामध्ये एक सत्र न्यायाधीश होते. हं, हं. त्यांना लाच घेताना पकडलं होतं. बरं. त्याच्यामध्ये त्यांना सस्पेंड केलेलं आहे. एक कोकणमध्ये रत्नागिरीमध्ये एक न्यायाधीश म्हणजे अशा बातम्या ऐकतो आपण. तसं झालेलं आहे म्हणजे. हां. पण मग ह्या गोष्टींमुळं मग सामान्य माणसाचा थोडासा भरोसा उडतो ना. उडतो ना. काय होतं आता साहेब तुम्हाला सांगतो, अ, हाताचे पायचे बोटं सारखे नसतात. सिस्टममधला एखादा व्यक्ती जर किडका निघाला, तर त्यामुळे पूर्ण सिस्टमला आपण नाव देणं, हां. दोष देणं नाही चुकीचं आहे. बरोबर. हं. पण नक्कीच की सामान्य माणसाचा विश्वास उडतो जर अशी काही एखादी घटना बघितली तर. तर तसं नाही व्हायला पाहिजे. पण आता समाजात घडतं, त्याला पण आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. नक्कीच. आता गुन्हेगार हे दोन्ही बाजूने आहेत आणि दोघांचेही वकील आहेत. हो, बरोबर. पण मग आता दोघांनाही माहिती आहे, की आपला जो असील आहे, जो कोणी गुन्हेगार आहे, तो खरं बोलतोय की खोटं बोलतोय? बरोबर अगदी. पण त्याच्यासाठी पण तुम्हाला असं कधी झालंय की आपला हा चुकीत आहे आणि तरीसुद्धा तुम्ही त्याच्या बाजूने बोलताय? बरोबर. आता आमच्याकडे एखादा गुन्हेगार आला, की आम्ही त्याला पहिले विचारतो, "बाबा खरं काय ते आम्हाला सांग." हां, भले तू कोर्टाला आणि पोलिसांना काय सांगतोय त्याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाही. पण बरोबर. तू खरं काय ते आम्हाला सांग. त्याच्यातनं आम्हाला मार्ग काढता येईल. तर गुन्हेगार आहेत आम्हाला खरं सांगतात. पण खरं जरी सांगितलं तर आमचं हेच काम आहे, की बाबा त्याचा डिफेन्स आम्ही डिफेन्स लॉयर आहे. क्रिमिनल लॉयर म्हणजे काय आम्हाला आमच्या गुन्हेगाराला डिफेन्स करायचं. बरोबर. मग कसं पोलिसांच्या तपासामध्ये चुका झालेल्या आहेत, कसं ते त्याच्यातनंच आम्ही मार्ग काढून त्या गुन्हेगाराला बाहेर काढतो. पोलीस तुम्हाला कितपत सहाय्य करतात? पोलीस आता पोलिसामध्ये साहेब आता 2 प्रकारचे पोलीस आहेत. काही पोलिस एकदम कोऑपरेटिव्ह असतात. अच्छा. एकदम म्हणजे एकदम जेवढं पाहिजे तेवढं सहकार्याने एकदम इमानदारीने काम करतात. म्हणजे हं, त्यांची हं. ड्युटी आपण जे म्हणतो सत्यमेव येते. ते खरंच काही पोलिसाकडे बघून असं वाटतं, की त्या वाक्याचा अर्थ आणि तसे आहेत. पण काही पोलिस असे आहेत, की मग आता बाकी मी हां. सांगायची गरज नाही तुम्हाला, की 2 प्रकारचे पोलीस. नक्की. काही पोलिस असे आहेत, की बाबा
की ते मदत करत नाहीत किंवा मग टाळाटाळ करतात किंवा हो, हो. अजून वेळ कसा होईल, अजून त्या पक्षकाराला वेळ कसा लावता येईल, मग असे पोलीस आहेत. पण काही इमानदारी पोलीस आहेत. बरं. त्याच्यामुळे हे चाललंय सगळी सिस्टीम. आता अशा किती केसेस अशा अजून अशा आहेत की अजूनही त्यांचे निकालच लागले नाहीत? आता भरपूर केसेस आहेत ह्याच्यामध्ये. काय असतं, निकाल आता कोर्ट साक्ष समन्स काढतं, वॉरंट काढतं. फिर्यादी जो असतो तो आधी सुरुवातीला केस दाखल करतो, पण नंतर त्याचा इंटरेस्ट संपून जातो. तो तारखेला हजर राहत नाही, साक्षीदार तारखेला हजर राहत नाही. त्यामुळं ते केस पुढे तसेच चालत जातात. येरवडे जेलमध्ये असे मागे एकदा ऐकलं की बऱ्याच जणांचे गुन्हे त्यांच्यावरती नाही आहेत, पण त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. निर्दोष आहेत, पण ते अजून पण कोर्टामध्ये तर आले नाहीत, पण ते अजून पण तिथे शिक्षा भोगतात आहेत त्या गोष्टींच्या. असे काही आहेत का? आहेत, आहेत. किती पर्सेंट असे लोक आहेत की असे तिथे अजून पण तिथं काही न करता पण शिक्षा भोगतात आहेत? असे भरपूर लोक आहेत. आता जर येरवडा जेलमध्ये जर आपण बघितलं, तर मी एकदा व्हिजिटला गेलो होतो. हां, हां. तर 90% लोक असंच सांगतात की आम्ही काहीच केलेलं नाही किंवा आम्ही इथं फक्त आम्हाला फसवून आम्हाला आणलेले, आमचा ह्याच्यात काही सहभाग नाही. आणि कित्येक लोक असे आहेत की त्यांचा जामीन झालेला आहे, हं, हं. पण त्यांना जामीनवर सोडवण्यासाठी कोण नाही ना, त्यांचे नातेवाईक आहेत ना, कोर्टामध्ये जामीन देण्यासाठी कोण नाही. मग असे लोक निर्दोष होऊन बी किंवा त्यांचा जामीन होऊन बी ते तसेच अजून जेलमध्ये आहेत. ह्याच्यासाठी सरकारने काहीतरी स्कीम काढली पाहिजे, नक्कीच. असं माझं आता म्हणणं जे फास्ट तुमचा निर्णय झाला पाहिजे प्रत्येक गोष्टी. आता बऱ्याचदा असं होतं कोपर्डीचा विषय असो, आत्ता नसरापूरचा बलात्काराचा जो आहे. विषय आहे. तर ह्या विषयांमध्ये तुमच्याकडे सगळे फुटेजेस आहेत, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला माहिती आहे, तो माणूसाला तुम्ही पकडलंय. पण ह्या गोष्टींचा निकाल हा लावण्यासाठी एवढा विलंब का होतो? आता बरं. आणि ह्या गोष्टी कुठेतरी आता फास्ट कोर्ट म्हणा किंवा कुठेतरी आपण ह्या गोष्टींसाठी एखादा नवीन कायदा आणावा का? Yes. की जेणेकरून त्या पीडितांच्या घरच्यांना न्याय मिळावा लवकरात लवकर. कारण की थोडे दिवस आपण सगळेजण त्या गोष्टींमध्ये येतो, मोर्चे काढतो, त्याच्यानंतर आपण त्या गोष्टी विसरून जातो. त्यांना न्याय मिळत नाही. बरोबर. आता कसं साहेब तुम्हाला सांगतो, आता निर्भया हत्याकांड जेव्हा झालं दिल्लीला, त्याच्यानंतर एक कायदा आला भारतामध्ये. काँग्रेसचं सरकार होतं. हां. पॉक्सो ॲक्ट नावाचा कायदा आला. तो स्पेशल कायदा आहे. तर आता साहेब सासवडला एक दिवे घाटात सासवडला एक 3-4 वर्षापूर्वी अशी एक केस घडली होती. हो. एक अल्पवयीन मुलीला बरोबर छेडछाड आणि तिच्यासोबत बलात्कार झाला होता. तर त्याच्यामध्ये 5 ते 6 आरोपी जेलमध्ये होते. पण ती केस प्रॉसिक्युशन सरकार सिद्ध नाही करू शकलं आणि त्या मुलीने डायरेक्ट कोर्टमध्ये थांबून सांगितलं की मी याला ओळखत नाही. त्या व्यक्तीचे 5-6 वर्ष आयुष्यातले खराब झाले, तो जेलमध्ये होता. हो, हो. मग असे पुरावे न भेटल्यामुळे न्यायालय काय बघतं, पुरावे बघतं. मग असे पुरावे अधुरे आणि पुरावे न भेटल्यामुळं त्या सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्त न्यायालयाला करावं लागलं. त्या केसमध्ये बी असंच लोकांनी मेणबत्त्या लावल्या, म्हणजे भरपूर काय काय केलं. पण नंतर त्या फिर्यादीने त्या आरोपींना ओळखण्यास नकार दिला कोर्टामध्ये. हं, हं, ते हं. आरोपी सुटले. म्हणजे असं काय साहेब, आता प्रत्येक केस लोकांचं म्हणणं असतं की आरोपीला फाशी व्हावी. असं नाही होऊ शकत. भारत हा लोकशाहीवर चालणारा देश आहे. भारतामध्ये कायदा आहे, भारतामध्ये न्यायालय आहे. त्याच्यामध्ये एक एक सिस्टीम असते. हो. एखादी घटना जेव्हा घडते, जेव्हा त्या आरोपीला पकडलं जातं, आरोपीला अटक केलं जातं, त्याला कोर्टासमोर आणलं जातं. नंतर मग त्याच्यावरती तपास चालू होतो, की बाबा त्या आरोपीने खरंच केलंय का? त्याला साक्षीदार कोण आहे का? त्याला आय विटनेस कोण आहे का? त्याला कोणी बघितलंय का? खरंच त्याने केलंय का? बरं. हे सिद्ध करायला साहेब वेळ लागतो. नाही तर उद्या कोणी केलंय धरून कोणालाही फाशी देताल. अशी किती निर्दोष लोकांना फाशी लागेल. नक्की. त्यामुळं लोकांचं जे म्हणणं आहे, की बाबा तुम्ही फास्ट ट्रॅकवर चालवा आणि लगेच फाशी द्या, हे चुकीचं आहे. भारत हा लोकशाही देश आहे. मी म्हणत नाही, मी ह्याचं समर्थन नाही, करत नाही. पण ते भावनिक असल्यामुळं लोकांना असं बऱ्याचशा गोष्टी आहेत की न्याय कुठेतरी हा लवकर मिळावा. हां, आता न्यायालय हे भावनिक याच्यावर चालत नसायचं. न्यायालयाला लागतो तो पुरावा. जर भावनिक याच्यावर जर चाललं असतं, रोज एकाला कोणाला तरी फाशी झाली असती. त्याच्यामुळे न्यायालयाला लागतो हा पुरावा, साक्ष. न्यायालयाला जे समोर सिद्ध होतं त्याच्यावर न्यायालय त्याला शिक्षा देतं. नाही असं नाही. पण तुम्ही जर एखादं घटना घडली लगेच ह्याला घ्या आणि फाशीला द्या, असं नाही. आपल्या भारतामध्ये साहेब लोकशाही असल्यामुळं आरोपीलाही त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. आरोपीला वकील देण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर जे निष्पन्न होईल ते न्यायालय ठरवल ना. पण हे तुम्ही लगेच मीडिया ट्रायल, लगेच तुम्ही जस्टिस फॉर आणि ते सगळं, म्हणजे त्या न्यायालयावर तुम्ही बर्डन आणणार आणि न्यायालय त्या बर्डनमध्ये येऊन तसा निर्णय देणार, म्हणजे हे चुकीचं आहे. बरोबर, बरोबर. एखादी अशी कुठली केस आली का ज्याने तुम्हाला रात्रीची झोपच नाही आली? हो. आता एक आमचे मित्र आहेत, एक बिझनेसमन मोठे आहेत. त्यांनी एक केस पाठवली होती. 2 व्यक्ती होते. पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरीला आहेत आणि महानगरपालिकेने दिलेल्या क्वार्टर्समध्ये राहतात. शेजारी त्यांचं घर आहे आणि एक त्यांचा छोटासा सिव्हिल डिस्प्यूट होता. एक मध्ये गेट होतं
ते गेट लावण्यावरून त्यांचा वाद झाला आणि दोघांच्या एकमेकाविरुद्ध त्यांनी पोलीस कंप्लेंट दाखल केल्या. म्हणजे ग्रीवेस हार्ट वगैरेच्या म्हणजे मारामारीच्या केस त्यांनी दाखल केल्या. आणि केस दाखल केल्यानंतर जो पुढचा जो व्यक्ती होता त्याच्या घरात एक मुलगी होती. त्या मुलीचं वय एक 13-14 वर्षाच्या आसपास होतं. तर त्यांनी त्या मुलीचा वापर करून आता इथं नाव घेता येत नाही मला, त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला पोक्सोचा. 8/12चा तो गुन्हा दाखल केला आणि त्या व्यक्तीचं वय साधारण आता 52-53च्या आसपास होतं. त्या व्यक्तीला ऑलरेडी BP, शुगर आणि असे गंभीर मोठे मोठे आजार होते. आता गुन्हा दाखल झाल्यामुळं त्याला तिथून ते घर सोडून म्हणजे वॉन्टेड व्हायला लागले, पळून गेला तो. तर त्याची बायको आमच्याकडे आली आणि तिने सांगितलं की साहेब असं असं आहे, आमचा वाद असा असा होता, फक्त आमच्या गेटवरनं वाद झाला होता. माझे पती महानगरपालिकेत आहेत, पुढचं महानगरपालिकेत आहे. फक्त आता कसं माझ्या पतींना अडकवता येईल आणि घर कसं आम्हाला खाली करायला लावता येईल अशा प्रेशरमुळे हा आमच्या गुन्हा दाखल झालेला आहे. मी त्यांना विचारलं की हेच सत्य आहे का? त्यांनी सांगितलं. मग त्यांनी त्यांच्याकडचे जे रेकॉर्ड्स होते की त्या पुढच्या पार्टी विरुद्ध दिलेले अर्ज DCP ऑफिसला, ECP ऑफिसला, ते आम्हाला दाखवले. मग नंतर माझे पार्टनर आहेत संग्राम शिंदे आणि ते एक प्रथमेश टिटे म्हणून आम्ही असं तिघं म्हणून त्या केस स्टडीला बसलो. त्याच्यानंतर ते अर्ज विरुद्ध वाचल्यानंतर लक्षात आलं की त्या अर्जामध्ये त्यांनी धमकी दिलेल्या होत्या. त्यांनी ऑलरेडी ज्या माणसांनी यांना धमकी दिली की मी तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेल, मी तुला पॉक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवेल, तू हे घर सोडून जा, असा स्पेसिफिक त्या अर्जामध्ये उल्लेख देऊनही त्यांच्यावर काही ॲक्शन झाली नाही आणि त्या व्यक्तीने त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यामुळं त्या व्यक्तीला कमीत कमी महिनाभर घर सोडून फरार राहायला लागलं. तर आम्ही त्या बाईला धीर दिला, तिच्याकडनं सर्व डॉक्युमेंट घेतले आणि आम्ही जिल्हा व सत्र न्यायालय पुणे इथं शिवाजीनगरला त्या माणसाचा अटकपूर्व जामिनासाठी आम्ही अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर मूळ फिर्यादीच्या वतीने वकील आले, सरकारी वकील, मूळ फिर्यादीच्या बाजूने वकील आणि आयोग, असं सगळ्यांनी कागदपत्र दाखल केले. आम्ही मेहरबान न्यायालय जोशी साहेबांच्या कोर्टासमोर तो मॅटर लागला आमचा. आम्ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाच्या काही सायटेशन आणि काही केस लॉ साहेबांना दिल्या की हा साहेब कसा सिव्हिल डिस्प्यूट होता, ह्याला क्रिमिनल कलर कसा दिला आणि हे गंभीर आहे, त्या माणसाला कसं फसवलं म्हणून ही केस दाखल केली. त्या मुलीला ॲज अ वेपन यूज केलं. असं बोलणं चुकीचं आहे, पण ते घडलं ते सांगतो मी. आता केस पेंडिंग आहे, पुढे निर्णय जो लागेल ते लागेल. आणि मग नंतर साहेबांना आम्ही ते जवळजवळ आमचा अर्धा तास आर्ग्युमेंट चाललं आणि मेहरबान जोशी साहेबांनी तो आमचा जामीन अर्ज अलाव केला आणि त्या माणसाला आम्ही अटकपूर्व जामीन मंजूर करून दिला. त्याच्यानंतर तो, कारण की त्याला झालं असं की त्याचं सगळे हॉस्पिटल पुण्यामध्ये, त्याला ते 4-5 प्रकारचे गंभीर, म्हणजे एकदम गंभीर आजार, मी ते आता ते आजार सांगू शकत नाहीत असे त्याला आजार होते. त्याला ते बाहेर राहणं कठीण होतं आणि तो बाहेर जर राहिला तर उपचार तो घेऊ शकत नव्हता. मग अशा प्रकरणामध्ये आम्हाला त्याला तो कुठल्याही प्रकारे तो अटकपूर्व जामीन मिळवून देणं गरजेचं होतं. पण मग नंतर साहेबांनी पूर्ण ऐकल्यानंतर ते साहेबांना फॅक्ट्स पटले, साहेबांनी ती ऑर्डर केली आणि आम्हाला अटकपूर्व जामीन दिला. म्हणजे समाजामध्ये असंही होते की बाबा तुम्ही तुमचं पर्सनल वादासाठी तुम्ही ॲज अ वेपनही यूज करता, कायद्याचा दुरुपयोग करता, कायद्याचा अब्यूज करता तुम्ही आणि तो कायद्याचा दुरुपयोग करून तुम्ही असं एखाद्या माणसाला फसवता. म्हणजे असंही चालू आहे समाजामध्ये. त्यामुळं सगळेच अन्याय खरेच असतात असं नाही, असतात नाही असं नाही, पण सगळेच खरेच असतात किंवा जे दिसतं तसं नसतं आपण म्हणतो तसंही असतं. असं झालेलं आहे. त्यामुळं ते एक केस अशी होती की आम्हाला, म्हणजे पर्सनली मी 1-2 दिवस रात्रीचा त्या केसवर अभ्यास करत बसलो होतो की झोप येत नव्हती की अरे ह्या माणसाला जर अटक झाली, याचं वय एवढं, याला एवढे गंभीर प्रकारचे आजार, त्या बाईने आपल्याला विश्वास ठेवलाय. म्हणजे ती बाई म्हणायची की साहेब तुमच्याच हातात पूर्ण आहे. त्या बाईचं वय साहेब बघितलं तर नाही म्हणलं तर 55-56 वर्ष, ते आम्हाला हात जोडायची. तिचा तो चेहरा आठवायचा डोळ्यासमोर. अरे हिची पूर्ण अपेक्षा आपल्याकडे, जर उद्या याचा जामीन नाही झाला, उद्या जर याला अटक झाली तर म्हणजे त्यामुळं ती एक केस होती की तिने आम्हाला झोपू नाही दिलं. मग नंतर मेहरबान न्यायालयाने आम्हाला त्याच्यामध्ये जामीन दिला आणि अशी ती केस होती. अच्छा, असंही केसेससाठी बऱ्याच वेळा अशा लोकांकडे पैसे नसतात. हो, गरीब घराण्यातला कुळ्या असं, आणि बऱ्याच वेळा की त्यांच्याकडून गुन्हा झालेला नसतो पण त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला असतो. मग अशा केसेस तुम्ही कशा लढता की ज्याच्याकडे पैसाही नाही आहे आणि केस पण लढायचे आता अशा आणि गुन्हाही नाही केला? हो, आता अशा केसेसमध्ये साहेब जे सामाजिक कार्यकर्ते असतात, म्हणजे विविध संघटना असतात, आता त्यांची कामं आम्ही करतो. आता ते आम्हाला रेफर करतात की बाबा असं असं गरीब आहे, आपल्या सोनसो आपल्या समाजाचा किंवा असं असं आहे, गरीब आहे, तर तुम्ही आमच्यासाठी बघा एवढं. तर मग अशा काही केसेस आम्ही आहेत की एकदम फक्त कागदपत्राचा खर्च घेऊन
झेरॉक्सचे पैसे झाले किंवा फायलिंग वगैरे असे घेऊन आम्ही अशा केसेस लढलेले आहेत साहेब. आणि अशा केसेसमध्ये आम्ही म्हणजे रिलीफ तुम्ही दिलेला सहकार्य आहे. करताय तेवढं. सहकार्य करतो आम्ही, म्हणजे फक्त आम्हाला पण त्याच्यामध्ये काहीतरी रिॲलिटी वाटली पाहिजे. तर बरोबर नाही तर बरोबर. मग आम्ही सरळ नाही. सांगतो की बाबा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं किंवा सेंट्रलचं लीगल एड डिपार्टमेंट आहे, तिथं जाऊन तुम्ही अर्ज भरा, तुम्हाला मोफत वकील सरकारतर्फे भेटेल. आम्हाला तथ्य नाही वाटलं तर, जर वाटलं तर आम्ही स्वतः त्या केसेस लढतो. अच्छा. मग आता हा जो काही निर्दोष गुन्हेगार आहे, हा कोर्टात याच्या आधी जेलमध्ये जातो आणि जोपर्यंत त्याची बेल होत नाही, जोपर्यंत त्याला निर्दोष मुक्तता होत नाही, हो. तोपर्यंत त्याला येरवडा जेलमध्ये ठेवण्यात येतं? नाही, कसं असतं, आता 2 प्रकारे असतात. एक तर जामीन हा प्रकार असतो, बेल. हो. हा बेल आपण जो निकाली म्हणजे केस निकाली लागायच्या आधी आपण कधी बेल घेऊ शकतो. बरं. बेलवर आपण बाहेर येतो, तारख्या चालू राहतात. मग त्याच्यानंतर केस सिद्ध झाल्यानंतर एक तो निर्दोष सुटतो किंवा मग त्याला शिक्षा लागते आणि तो जेलमध्ये जातो, बरं. असं असतं. पण त्याच्या आधी आपण त्याला जामिनावर बाहेर काढू शकतो. अच्छा. पण मग आता खरा गुन्हेगार नेमका कुठे घडतो? हां. की निर्दोष असताना समजा तो कोर्टातून गेलाय तसाच शिक्षा भोगतोय हो, त्याची, हो. निर्दोष असताना सुद्धा. तर मग त्याने न केलेली शिक्षा तो भोगतोय आणि बाहेर आल्यानंतर तो खराच तो गुन्हा करतो. मग गुन्हेगार इथेच घडतो का? नाही, बरोबर. हा प्रश्न साहेब, आता आम्ही जेव्हा मुलाखतला जातो, एखादा आरोपी असतो किंवा म्हणतो साहेब मी हे काहीच केलेलं नाही. ह्याच्यापेक्षा जर मी करून जेलमध्ये आलो असतो हां, हां. तर मला काहीच नसतं वाटलं. बरोबर. जर मी केलेलंच नाही, याची शिक्षा मी भोगतोय, मी आज 2-3 महिने झाला आतमध्ये, तर मला याचा पश्चाताप होतो, मी का केलं का नाही. करून पण ती शिक्षा आणि बरोबर. न करून पण ती शिक्षा. आतमध्ये जर एखादा निर्दोष व्यक्ती जर जेलमध्ये गेला तर जेलमध्ये भरपूर प्रकारचे लोक असतात. जेलमध्ये आरोपी, विविध प्रकारचे आरोपी असतात. मग आतमध्ये राहून तो त्यांच्यासारखा विचार करतो. नंतर एखादा चांगला जरी व्यक्ती आतमध्ये जाऊन बिघडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कारण की आतमध्ये वातावरण तसं असतं. आतमध्ये त्यांना तुम्हाला 420 वाला माणूस भेटतो. आतमध्ये तुम्हाला मर्डर करणारा माणूस भेटतो. आतमध्ये तुम्हाला डॉक्टर भेटतो, सायंटिस्ट भेटतो. सगळ्या प्रकारचे आरोपी आतमध्ये असतात. बरं. पण कुणाकडनं काय घ्यायचं ते त्यांनी ठरवायचं. आहा. त्याच्यानुसार तो बाहेर येऊन घडतो. बरं. आता हे जसे तुम्ही कायद्याचे कलम सांगितले, हो. असं कधी कुठला प्रसंग आलाय का, की गुन्हेगारच तुम्हाला कायदे सांगतोय, की हे कलम लावा हो. आमच्यावरती, हे कुठले कलम आहेत? आता जे हॅबिच्युअल गुन्हेगार असतात, हॅबिच्युअल म्हणजे सराईत गुन्हेगार जे असतात. आता जेव्हा आम्ही त्यांना जेल एंट्री होते, आम्ही मुलाखतला जातो, ते आम्हाला सांगतात, की बाबा हा कलम असा असेल, तुम्ही कोर्टाला असं सांगा. म्हणजे त्यांचा अनुभव एवढा असतो, की आमची वकिली नाही तेवढा त्यांचा अनुभव असतो, की त्यांनी 10-10, 12-12 गुन्ह्यामध्ये ऑलरेडी ते जाऊन आलेले असतात. कुठला अर्ज कसा करायचा किंवा बाबा तुम्ही साहेब आमच्या बाजूने असं बाजू मांडा. असे गुन्हेगार आम्हाला शिकवतात. कारण की त्यांना ते फक्त त्यांना कोर्ट आणि डिग्री यायची राहिलेली असते. ते आतमध्ये जाऊन पूर्णपणे वकील झालेले असतात. असे भरपूर अनुभव आहेत, की ते आम्हाला सांगतात, की आम्ही हां, ठीक आहे बाबा, कारण तुम्ही की सांगता तसं. सामान्य माणसाला कलम कोणाला माहितीच नाही, की बरोबर एक कुठला कलम कोणाचा बरोबर, कुठल्यासाठी लावायचा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये मला वाटतं हे आता हे गुन्हेगार पारंगत झालेत. नाही, बरोबर आहे. आता तुम्ही जे म्हणले सामान्य माणसाला, एक तर ते कलम माहीत असतात पोलिसांना, वकिलांना, दुसरं गुन्हेगारांना. ह्या दोन्हीपेक्षा जर कोण हुशार असेल तो हॅबिच्युअल सराईत गुन्हेगार, जो ऑलरेडी 10-12 गुन्हे जाऊन आलेला असतो. त्याला कलमापासून प्रोसेसपासून किती दिवस लागणार आहेत त्याला. त्याला स्वतःही माहीत असतं, की साहेब मला 1 वर्ष लागणार आहे. मी निवांत आहे. तुम्ही निवांत काम करा. असे आम्हाला बोलतात. बरं. किंवा मला 6 महिने लागणार आहे, मला माहिती आहे. तुम्ही निवांत करा. ह्या केसला एवढी सजा आहे, मला माहिती आहे माझं काम होणार नाही. किंवा होणार असेल तर ते सांगतात माझं काम होणार आहे, लवकर तुम्ही करा. म्हणजे एवढंपर्यंत त्यांना आतमध्ये माहीत झालेलं असतं. मागे एकदा असंच केस होती आणि त्यांनी ज्या गोष्टींचं म्हणजे गुन्ह्याची शिक्षा त्यांनी जी पूर्ण केली, 20 वर्ष त्यांनी शिक्षा भोगली हो, आणि 20 वर्षानंतर तो निर्दोष मुक्त झाला. बरोबर. मग एवढा उशिरा समजा जर निर्दोष मुक्त होत असेल आणि हो. गुन्हा जर केला असेल, मग कोर्टाकडून सामान्य माणसाने काय अपेक्षा ठेवली पाहिजे? आता तुमचं बरोबर आहे, पण आता ह्याच्यामध्ये केसेसची पेंडन्सी, जेवढे जजेस आहेत, त्या जजेसची संख्या त्या मानाने आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये खूप कमी आहे. स्टाफ कमी आहे. त्याच्यामुळं जी सगळी मशिनरी कमी असल्यामुळं ते पूर्ण केस ती स्लो चालते. केस स्लो चालल्यामुळे त्याचा निकाल स्लो येतो आणि म्हणून ज्या माणसाने काही केलं नाही त्याला ते सफर करावं लागतं आणि जेव्हा तो बाहेर येतो ऑलरेडी त्याचं आयुष्य संपलेलं असतं. त्याचं घरदार वाटोळं झालेलं असतं. त्याची बायको त्याच्यापासून वेगळी झालेली असते. त्याचं मुलगं वेगळं झालेले असतात. मग अशा माणसाने करायचं काय? तो एक तुमचा बरोबर. प्रश्न आहे. पण आता ह्याला पूर्णपणे जिम्मेदार आता म्हटलं तर आपल्याला गव्हर्नमेंटलाही ठरवता येणार नाही. आता ती सिस्टमच आपली तशी चालली, केसची एवढी पेंडन्सी आहे, हो. की ते जजेस कमी पडतात आपल्याला आणि फास्ट ते ट्रॅक न्याय. कोर्ट जे आपण म्हणतो, मग त्याच्यामध्ये कुठल्या केसेस घेतो आपण? फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये बघा साहेब, आता बलात्कारच्या, पॉक्सोच्या म्हणजे ज्या केसेस स्टेट गव्हर्नमेंट रेफर करतं,
स्पेशल ॲक्टनुसार. हम्म. त्या आता स्टेट गव्हर्नमेंटने जर रेफर केलं की बाबा ह्या केसला विशेष न्यायालय नेमायचं आणि ते करायचं. आता आपण बघितलं तर आता नसरापूरचं प्रकरण, हो. तर आता नसरापूरच्या प्रकरणामध्ये आता मी कालच कोर्टामध्ये वाचलं ते ऐकलं की विशेष न्यायालयाची स्थापना केलेली आणि ते केस आता डेली बेसिसवर चालणार आहे. बरं. डेली बेसिसवर चालून त्याचा लवकरात लवकर निर्णय लावण्यात येणार आहे. तर साळुंके साहेब म्हणून आहेत, त्यांची नियुक्ती त्यासाठी केलेली बरं. की फक्त ते एकदम फास्ट ट्रॅकवर ते केस चालून त्याचा निर्णय येईल, असं पण आहे. कारण की ह्या अशा केसेस आहेत आणि गावाकडच्या साईडला अजून पण ह्या तुम्हाला आता काही गोष्टी जास्त न्यूजवरती फ्लॅश होत आहेत हो. म्हणून तुम्हाला कळतात आहेत. बरोबर. हो. पण गावामध्ये अजूनही ह्या रोज अशा घटना घडतात आहेत. बरोबर. तर मग ह्याच्यासाठी पोलीस प्रशासनाने पण कुठेतरी काय उपाययोजना करायला पाहिजे किंवा CCTVच्या माध्यमातून म्हणा किंवा बरं. दुसरे काय अशा गोष्टी आहेत की तुम्हाला असं वाटतं की कोर्टाने किंवा वकील म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय बरोबर. कोर्टाने नवीन काय असं कायदा त्याच्यात अंतर्गत काय केला पाहिजे का? कायदा साहेब आपला सक्षम आहे. कायदा जो आहे तो सक्षम आहे. फक्त काय होतं, मनुष्यबळ कमी पडतं, मशिनरी कमी पडते. आता अशा किती केसेस असतात की त्या दाखलच होत नाहीत. हां. आपण ज्या फक्त केसेस बघतो, ज्या फक्त हायलाईट झाल्या, ज्या सोशल मीडियावर आल्या, ज्या न्यूजला आल्या तेवढंच बघतो. असे किती गुन्हेगार, असे किती ते दाखलच होत नाहीत पॉलिटिशियनला. सामान्य माणूस पॉलिटिशियनला गेला, तिथं त्याला उत्तर दिलं असं जातं, उद्या ये, परवा ये, हो. असं तो म्हणजे तो स्वतः फ्रस्ट्रेट होऊन माहिती होऊन तो केसच दाखल करत नाही. म्हणजे मी तर म्हणतो 100% पैकी फक्त 10% केसेस त्या रजिस्टर होतात आणि त्या दाखल होतात. 90% केसेस तर त्या दाखलही होत नाहीत. मग ह्याच्यासाठी सरकारने उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. राजकारण आणि कायदा ह्याच्यामध्ये काय नातं आहे? कारण की राजकारणाचं थोडासा दबाव आला की असं कुठेतरी होतं की केस थोडी आपल्या बाजूने हे होतीये. राजकारण्यांचा दबाव मी म्हणाल की बाबा पॉलिटिशियनपर्यंत ते ठीक आहे, पण कोर्टावर त्याचा काही दबाव पडत नाही. कोर्ट हे इंडिपेंडेंट ज्युडिशरी आहे. ते कुठल्याही दबावाला किंवा कुठल्याही पॉवरला कोर्ट काही त्याच्यामध्ये हे कॉम्प्रोमाइज करत नाही, झुकत नाही. तर तुम्ही म्हणले पोलीस मशिनरी, तर तिथपर्यंत त्यांचा दबाव चालतो. जो चालतो तो चालतो, की बाबा फोन केला की बाबा माझा जवळचा कार्यकर्ता आहे की थोडंसं ढिल्ले कलम किंवा असं करा तसं, ते तिथपर्यंत चालतं. त्यांची पॉवर जी असते राजकारण्यांची. आता तुम्ही जर ग्रामीण भागात जर बघितलं तर एखादा आमदार डायरेक्ट कलेक्टरला फोन करतो हो. की बाबा अरे ते माझा माणूस त्याचं काम कर, किंवा एखादा आमदार डायरेक्ट PI ला किंवा ACP ला फोन करतो, अरे ते आमचं बरोबर आहे. ना. पण तोच आमदार ज्युडिशियरीमध्ये फोन नाही करू शकत. अजून तेवढं तरी भारतात नाही, म्हणजे तेवढं तरी अजून आहे, लोकशाही आपली जिवंत आहे की एखादा आमदार डायरेक्ट बाबा एखाद्या जजला फोन करतोय आणि सांगतोय की त्याच्या बाजूने निर्णय दे. तेवढं तरी नाही. तेवढं नाही ज्युडिशियरीमध्ये तेवढं अजून लोकशाही आपली भरभक्कम आहे, कायदा आपला स्ट्रॉंग आहे, तिथपर्यंत नाही. हा, पण तोच आमदार डायरेक्ट कलेक्टरला फोन करून सांगू शकतो नक्कीच की हा माझा माणूस आहे, ह्याच्या साईडने असं तसं ते कायद्याच्या बाबतीत अजून आहे. त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही, अजून तरी ती वेळ आलेली नाही भारतामध्ये. राजकारणांमुळे मग असा दबाव आल्यामुळे मग सामान्य माणसाचं काय? हां, सामान्य माणसं आता कसं आहे साहेब, तुम्हाला सांगतो. सामान्य माणसाचं सगळीकडनंच मरण आहे. सामान्य माणसाला वालीच नाही. आता आपण असं म्हणतो, जर तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेत जर तुम्ही आले, तर सामान्य माणसाला नक्कीच न्याय मिळणार. कधी त्याची केस स्टँड झाली, केस एकदा त्याची स्टँड झाली की जे आहे ते जज साहेब आणि सरकारी वकील ती केस चालणार, त्याला न्याय भेटणार. पण सामान्य माणसाच्या केसेसच दाखल होत नाहीत. त्या सामान्य माणसाला पॉलिटिशियनमधून हाकलून दिलं नाही, जातं. ते काही गोष्टींचं वकिलांच्या बाबतीतले पण काही गैरसमज आहेत, पोलिसाच्या बाबतीत आहेत. बरोबर. त्याच्यामुळं सामान्य माणूस त्या भानगडीत पडत नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी असं तुम्ही काय सांगता की सामान्य माणसाने त्याच्यावरती भरोसा केला पाहिजे, बरोबर. वकिलांकडे आलं पाहिजे, कोर्टात किंवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट, आपण एखाद्याला शिवी दिली, जातीवाचक बोललं, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती पुन्हा कुठलं दाखल करतो आपण Atrocity कायदा आपला. ॲट्रॉसिटीचा. तर मग आता ह्या अंतर्गत सुद्धा अशा बऱ्याचशा केसेस पण आहेत की ज्या खोट्या लावलेल्या आहेत हो, आहेत ना. ॲट्रॉसिटीच्या. आहेत, आहेत. मग त्याच्यावरती कसं तुम्ही अशा कुठल्या हां. केसेस लढल्यात तुम्ही? आता अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये माझे आता 1-2 केस चालू आहे साहेब. आता कसं होतं, अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये म्हणजे 90% केसेसमध्ये आरोपी ॲक्विटल सुटतात, म्हणजे निर्दोष सुटतात. बरं. 10% ते 5% आरोपींना शिक्षा लागते. याचा अर्थ काय झाला, 90% केस त्या खोट्या होत्या, म्हणजे ते निर्दोष सुटतात. हो. किंवा ज्या खऱ्या केसेस आहेत त्याच्यामध्ये त्या फिर्यादीला दबाव आणला जातो की बाबा तुला गावात राहायचंय, ती हो, केस हो, मागे हो, घे. हो. म्हणजे खऱ्या केस पण आहेत, पण समाजामध्ये जर जगायचं असेल त्या फिर्यादीला, तर त्यालाही कुठं ना कुठं पुढं जाऊन ती केस मागे घ्यावी लागते. त्याला त्या प्रेशरला तो बळी पडतो आणि तो ती केस पाठीमागे घेतो, तो कोर्टात येऊन हॉस्टेल होतो आणि ती केस मिटते. पूर्ण अॅट्रॉसिटीच्या केस खोट्यात मी असं म्हणणार नाही. 10% केसेस खऱ्या आहेत. बरं. पण त्या 10% केसेसमध्ये त्यात चालतात किती, सरकार आणि प्रोसिक्युशन, सरकारी वकील ते सिद्ध करतात किती, याच्यावर अवलंबून आहे.
तुम्ही सरकारने जर केस एखादी सिद्ध केली तर न्यायाधीश साहेब त्यांना शिक्षा द्यायला बसलेलेच आहेत. नक्कीच. पण अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये काय होतं, 90% केसेस साहेब ॲक्विटल. त्याच्यामुळं अॅट्रॉसिटी कायद्याचं आणि डोमेस्टिक व्हायलन्स ते सारखंच झालेली. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये ते आता डीव्हीच्या केसमध्ये पण 90 ते 95% लोक निर्दोष सुटतात आणि तसंच अॅट्रॉसिटीचं झालेलं आहे. पण अॅट्रॉसिटीचा हा कायदा जेव्हा बनवला तो म्हणजे साहेब आता भारतामध्ये आपले जातीय व्यवस्था आता सगळ्यांना माहिती आहे. हो. त्या टायमाला म्हणजे जगणं अवघड होतं. बरोबर. आत्ता त्या मानाने आपण जर सिटीमध्ये बघितलं तर थोडंसं कमी झालेलं आहे. हो. म्हणजे आज कोण बघत नाही. म्हणजे कोणी कोणाच्या ताटात जेवतं, काय जेवतं. पण तसे घडतात. 10% केसेस घडतात. पण 90% केसेस फेकच आहेत ते. असं मी नाही म्हणत. असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तसा तो आकडा ऑफिशियल वेबसाईटवर तो प्रदर्शित केला होता. त्याच्यामध्ये 90% केसेसमध्ये ॲक्विटलचा रेशो असल्यामुळं त्या आहेत, तसं आहे. अच्छा. कोर्टातील असा एखादा शॉकिंग अनुभव? आहे साहेब. आता मागच्या वर्षी आम्ही असंच काम करत असताना शिवाजीनगर सत्र न्यायालयामध्ये एक 3ऱ्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारली होती. बापरे. त्याचा जागीच मृत्यू झाला. 3ऱ्या मजल्यावर तो गेला, तिथून उडी मारली, त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर आम्हाला त्याचं कारण कळलं की गेल्या 20-25 वर्षापासून त्याची एक जमिनीची केस होती. ती केस फक्त तारखी भेटायची, त्याच्यात काही पुढे प्रोग्रेस होत नव्हती. आणि ह्या कारणामुळे त्याने ते न्यायाला विलंब होते म्हणून त्याने 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून ते जीवन संपवलं. ते एक आमच्यासाठी एक शॉकिंग फ्रस्ट्रेशन. होतं, फ्रस्ट्रेशन. असं म्हणजे आमच्या समोर घडलेली घटना आहे ती. म्हणजे न्यायाला विलंब होतोय. हो. एखादी केस जिंकून पण मनातून हारल्यासारखं कधी वाटलंय का? नाही, कधीच नाही वाटलं. कारण की आपलं कामच आहे ते, की बाबा ते आपला आशील जो आपला पक्षकार तो चुकीचा असो बरोबर असो, आपलं पूर्ण लावून द्यायचं त्याला जिंकवण्यासाठी किंवा त्याला रिलीफ त्याला बाहेर काढण्यासाठी. मग ते कोर्टात असेल किंवा कोर्टाच्या बाहेर असेल. त्याच्यामुळं कधीच असं वाटलं नाही आणि वाटणारही नाही. एक क्षेत्र ते निवडले आपण, नक्की. ज्याच्यावर अन्याय झालाय, त्याच्यावर सिस्टीमने अन्याय केलाय, त्या माणसाला आपण बाहेर काढायचं. गुन्हेगार साहेब, गुन्हेगार म्हणजे हा गुन्हेगार असतो असं नाही. कधी कधी त्याला सिस्टीम बिघडवते, कधी कधी ती आजूबाजूची परिस्थिती तशी त्याला निर्माण करते की त्याला ते गुन्हा करण्यास त्याला ती हे करते. प्रवृत्त त्या करते. गुन्हेगाराची बी साहेब एक मनस्थिती असते. तसंही आपण जर जाणून घेतली तर आपल्यालाही वाटतं की बाबा हा पण कुठं ना कुठं बरोबर आहे. असं आहे की गुन्हा करणं हा प्रत्येकाला आवडत नाही, पण तो होतो. का होतो की तो समाज त्याला तिथपर्यंत ते नेऊन त्याला सोडतो की तू आता हे केलं पाहिजे, असं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे असं कधीच नाही वाटलं की बाबा एखादी केस आपण जिंकलोय आणि आपला आशील चुकीचा होता. कधीच नाही वाटलं. उलटं मनाला बरं वाटतं, शांत झोप येते की आज आपण एका व्यक्तीला बाहेर काढलेलं आहे. आता बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, जशा आता बलात्काराच्या केसेस झाल्या. दुसरी गोष्ट, हुंडाबळीसाठी पण भरपूर केसेस इतक्या झाल्यात बरोबर आणि हे सगळे पैशावाल्यांचे. बरोबर आहे. बरोबर म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे, मग बरोबर एवढं माहिती असून सुद्धा बरोबर ते हुंडा द्यायला तयार होतात. हो. आज फॉर्च्युनर सारखी गाडी तुम्ही हुंड्यामध्ये देता, बरोबर तुम्ही संसार देता, बरोबर. सगळ्या गोष्टी देता, पण शेवटी त्या हवस म्हणता येईल पैशाची किंवा अजून दुसरं काय, की ह्या गोष्टी अजूनही घडतात आहेत. बरोबर. तर मग आता ह्या गोष्टींसाठी काहीतरी कुठेतरी लगाम लागावा, यासाठी काय कायदा करावा का अजून? आता कायदे तर भरपूर आहेत. बरोबर आहे. आता ह्या हुंडाबळीसाठी भारतामध्ये सगळ्यात पहिल्यापासून कायदा आहे डावरी प्रोबेशन ॲक्ट म्हणून. म्हणजे हुंडाबळी प्रतिबंधक कायदा तो आधीपासूनच आहे. हो. पण त्या कायद्याचा वापर कितपत होतो ते महत्त्वाचं आहे. आता कसं होतं, मुलीचं लग्न करायचं म्हटलं, आता काही आईवडील असतात इच्छेने देतात, हो. काही पण प्रतिष्ठित व्यक्तीच आहेत याच्यामध्ये आता हां. सध्या. पण नंतर ते पुढं असे काहीतरी डिस्प्यूट होतात, अशी काहीतरी घटना घडते आणि त्याच्यानंतर मग नंतर ते बाहेर येतं की आम्ही एवढा हुंडा दिला आणि तेवढं दिलं. याच्या आधी संसार चालू असतो ते कधी ते कुठं तक्रार करत नाहीत, कुठं अर्ज साधे देत नाहीत की बाबा आम्हाला आमच्या जे आहेत विवाही आहेत किंवा ते आहेत त्यांनी हो. आम्हाला एवढे हुंडा मागितला किंवा आम्हाला गाडी मागितली. याचं सध्या कुठं अर्ज आपल्याकडे आहे ना, कायदा आहे ना त्याच्या बाबतीत. बरोबर. तुम्ही त्याचा उपयोग करा ना. हो. तुम्ही करत नाही. पण जेव्हा कधी घटना घडते तेव्हा तुम्ही सांगता की अरे आमचा अन्याय झाला आणि आम्हाला एवढा हुंडा मागितला, आम्हाला फॉर्च्युनर मागितली. पण ज्या क्षणाला तुम्हाला फॉर्च्युनर मागितली त्या क्षणाला आपल्याकडे कायदा नसेल. डावरी प्रोबेशन ॲक्ट आहे ना, त्या कायद्याअंतर्गत तुम्ही जाऊन न्याय मागा. तुम्ही एसीपीला, डीसीपीला, कमिशनरला, कुठेतरी मुलीच्या सुखासाठी. मग ह्याच्यामध्ये साहेब तुम्ही म्हणजे तुम्हीच त्या गुन्हेगाराला तुम्ही सपोर्ट करताय, मी असं म्हणत. हुंडा मागणारा जर गुन्हेगार आहे तर हुंडा देणाराही गुन्हेगार आहे. नक्कीच. मुलीच्या सुखासाठी नाही. तुमची मुली तुम्हाला बेटर ऑप्शन भेटतील. तुम्हाला जर त्या घरात जायचंय, तुम्हाला जर तिथे द्यायचंय, तुम्ही परत मानणार. मला काय म्हणत साहेब, तुमची मुलगी काय आंधळी लुळी पांगळी नसते. बरोबर. ती सुशिक्षित आहे, तो सुशिक्षित आहे. जर तुम्ही त्यांना सपोर्ट नाही केला तर ते तुम्हाला कशाला मागतील. तर गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्ह्याला सपोर्ट करणारा माणूस गुन्हेगार आहे, मी असं म्हणतो.
तुम्ही जर कायदा आपल्याकडे एवढा स्ट्रॉंग आहे, तुम्ही त्याचा काय ना उपयोग केला? का तुम्ही अर्ज नाही केला? का तुम्ही पोलीस स्टेशनला नाही गेले की मला एवढा एवढा हुंडा मागते ते? नंतर तुम्ही घडल्यानंतर तुम्ही ओरडताय. ते म्हणतात ना, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू बरं. नये. मग मग जर तुम्ही तुमच्या हक्कासाठीच लढत नसताल तर तुमच्यासोबत हे घडणार आहे. बरं. आता साहेब कायदा बी सांगतो की तू तुझ्या हक्कासाठी लढ. हो, तर तू तुझ्या हक्कासाठी लढत नाही तर आम्ही तुझ्यासोबत नाही. बरोबर. बरोबर आहे ना? तू तुझ्या हक्कासाठी लढत नाही. तू जर आधी कुठेतरी बाबा एखादी तक्रार केली असती, नंतर तुझ्यासोबत घडलं, तर कायदा आहे ना त्यासाठी. तुम्ही नंतर तुमच्या कुठल्यातरी डिस्प्यूटमधनं नंतर तुम्ही ते ओपन करणार सगळे, की मग त्यामुळं ते असे केसेस चालू आहेत. पण माझं एवढंच म्हणणं आहे की भारतामध्ये याच्यासाठी सगळ्यात आधीपासूनच कायदा आहे. चांगला स्ट्रॉंग कायदा आहे. त्या कायद्याचा जर तुम्ही उपयोग घेतला, तर तसं काही होणार नाही. हुंड्याचं झालं, त्यात अशा बऱ्याचशा फ्रॉड केसेस पण आहेत, ज्या बऱ्याचशा विवाहित मुली आहेत की ज्या फक्त पैशांसाठीच विवाह करतात, त्याच्यानंतर मुलांना फसवतात. हो. अशा केसेस तुम्ही कधी आल्या तुमच्याकडे? माझ्याकडे तशा केसेस आल्या नाही, पण माझे एक कलिग आहेत. हम्म. त्यांच्याकडे ती केस आली होती. आपल्या ज्या मॅट्रिमोनियल वेबसाईट असतात, हो. त्याच्यावरती आपलं अकाउंट ओपन करायचं. लग्न झालेलं असलं तरी सिंगल पूर्ण त्यांचं प्रोफाईल दाखवायची आणि असा व्यक्ती शोधायचा की बाबा त्याचं एक तर वय जास्त आहे किंवा त्याचं लग्न झालेलं नाही, पैसा पाणी बोलून. पैसा पाणी आणि अशा व्यक्तीची ओळख करणे, लग्न करणे आणि नंतर निघून जाणे, पैशाची मागणी करणे. त्याला एक आपण हनी ट्रॅप नावाचं प्रकरण मध्ये खूप गाजलं होतं आपल्या हो, महाराष्ट्रामध्ये. हो. अशा प्रकारे त्या केसेस चालू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर भरपूर चालू आहेत. त्यामुळं पण मग याचा निकाल? त्याचा निकाल आता काय होतं, एक तर लोक पुढे येत नाहीत तक्रार करण्यासाठी. काय होतं, ते लोक आपल्या इज्जतीला घाबरतात. अरे मी जर उद्या तक्रार दिली तर माझ्या समाजात काय राहील, माझ्या समाजाची इज्जत खराब होईल. मग 100 पैकी 1-2% लोक येतात, त्याच्यात गुन्हे दाखल होतात. बरं नाही बरं. असं नाही. वकिलीमध्ये व्यवसायात पैसा की प्रतिष्ठा? वकिलीमध्ये साहेब दोन्ही महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे फक्त पैसा आहे, तुम्हाला प्रतिष्ठा नाही, तर तुमचा काहीच फायदा नाही. हम्म. एक वकील असा असतो की तो वकिली द्यायच्या आधीपासूनच एक करोडपती असतो की त्याच्याकडे भरपूर असतं. बरोबर. मग त्याला प्रतिष्ठा नसते. प्रतिष्ठा आहे पण पैसा नाही. हो. प्रतिष्ठा आहे पण पैसा नाही, काय उपयोग तुमचा? बरोबर. मग मी म्हणतो वकिलीमध्ये दोन्ही गरजेचे आहे. तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्हाला प्रतिष्ठाही पाहिजे, प्रतिष्ठा आहे तर पैसाही पाहिजे. तर दोन्ही या गोष्टी वकिलीमध्ये पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. एखाद्या व्यक्तीकडून समजा गुन्हा झालाच, तर त्यांनी काय केलं पाहिजे? आता सर्वप्रथम एखाद्या व्यक्तीकडनं गुन्हा झाला. आता गुन्ह्याचे 2 प्रकार आहेत. दाखलपत्र गुन्हा, अदाखलपत्र गुन्हा. हा. तर त्याच्याकडनं गुन्हा नेमका कुठला झाला आहे? अदाखलपत्र झाला आहे, दाखलपत्र झाला आहे, कुठल्या प्रकारचा झाला आहे, त्या गुन्ह्याला पनिशमेंट किती आहे, मग त्या गुन्ह्याला सजा किती आहे, असं सगळं लक्षात घेऊन त्याने एक तर त्याचे कायदेशीर सल्लागार वकील असतील, जवळच्या वकिलांशी संपर्क साधून त्यांना ते पूर्ण प्रसंग सांगून बाबा ते ॲक्सिडेंटली त्याच्याकडनं घडलं आहे का त्याने इंटेन्शनली केलं आहे, त्याने स्वतःहून केलं की त्याच्याकडून एक अपघात झाला बरोबर. आणि तो गुन्हा काय प्रकारचा आहे आणि त्या गुन्ह्याची खोली आणि त्या गुन्ह्याची शिक्षा काय आहे, यानुसार त्यांनी सर्वप्रथम आधी एखाद्याचा कायदेशीर सल्लागार म्हणजे वकील असेल किंवा त्याच्या जवळचे कोणी असतील किंवा त्याच्या ओळखीतले पोलिसही असतील, त्यांच्याकडे त्यांनी सल्ला घ्यावा नेमकं की त्या गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे. मग त्यानुसार त्याला ते कायदेशीर वकील त्याला सल्ला देतील. जर तो गुन्हा जर अगदी म्हणजे त्याची काही जास्त व्याप्ती नसेल तर न्यायालयामार्फत तो अटकपूर्व जामीन घेऊ शकतो, म्हणजे त्याला त्याची अटक टाळू शकतो तो. आणि जर गुन्हा जास्त गंभीर प्रकारचा असेल तर मग त्यांनी स्वतः आत्मसमर्पण करून पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करून त्याने स्वतः पोलिसांसमक्ष हजर होऊन नंतर त्यांनी ते कायदेशीरित्या तो बेल मिळवू शकतो. अच्छा. बऱ्याच वेळा असं कधी झालंय का की पोलीस खोटे पुरावे सादर करतात आहेत? हो, होतं ना. आता काय असतं, एक सिव्हिल डिस्प्यूट असतो. आता बिझनेस ट्रान्झॅक्शन असतात. ए आणि बी असे 2 व्यक्ती असतात, हे बिझनेस करत असतात. त्याच्यामध्ये नंतर काहीतरी डिस्प्यूट होतो. एक 25-30 लाखाचा सडनली त्यांचा बाबा व्यवहार तुटतो आणि ए हा बीला पैसे मागणं असतो. आता ही जर पूर्णपणे जर बाब बघितली तर ही सिव्हिल प्रकारची असते. हो. एक तर तुमच्याकडे जे चेक असतात, तुम्ही ते चेक बाउन्सला जाऊ शकता. तर ह्याच्यामध्ये काय होतं, काही लोकं पोलिसांना मदतीला घेऊन त्याच्यावर एक क्रिमिनल केस तयार करतात. क्रिमिनल केस अशी तयार करतात की 420चा कलम लावतात. 420, 406, 506 म्हणजे असे कलम लावतात आणि ते एक क्रिमिनल केस झाल्यामुळे त्या व्यक्तीवर दडपण येतं. बरं. आणि मग त्याला पोलिटिशियनला बोलून असं सांगितलं जातं की बाबा तू ह्याचे पैसे दे, तू ह्याचे पैसे देऊन टाकण्याचा तुझा गुन्हा दाखल होईल, तू जेलमध्ये जाशील. मग असे खोटे केसेस तयार होतात जेणेकरून ते जे प्रकरण आहे ते सिव्हिल असतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला नोटीस पाठवली पाहिजे कायदेशीर. त्याचं उत्तर आल्यानंतर मग एक तर तुम्ही चेक बाउन्सची केस दाखल केली पाहिजे. आता चेक बाउन्सच्या केसला काय होतं, भारतामध्ये जास्त वेळ लागतो. 10-10, 15-15 वर्ष केस चालते. त्यामुळे लोक आज काय करतात, ते कायद्याचा दुरुपयोग करतात. एखादा पोलीस अधिकारी आपल्या ओळखीचा असेल, त्याला कॉन्टॅक्टमध्ये घेऊन तो चुकीचा गुन्हा तयार करतात आणि ती चुकीची एफ-आय-आर दाखल करतात.
असं करतात, चुकीचे एफ आता दाखल करतात. सध्या एक अशी केस आहे की ज्याच्यामध्ये गेली 10 वर्ष झालं ती केस चालू आहे. हो. जवळचीच केस आहे आणि 10 वर्षामध्ये जमिनीची आहे, पण त्याच्यावरती अजून निकाल लागलेला नाही. जवळपास 10 वर्ष लागले. 10 वर्ष. मग आता हा जो वेळ आहे, कोर्टाने म्हणजे एवढा वेळ घ्यावा का? आता हे पूर्ण प्रकारे तुम्ही सिव्हिलचा प्रश्न विचारला. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, वादी आणि प्रतिवादी. आता जो वादी असतो तो दावा दाखल करतो. त्याच्यानंतर जे प्रतिवादी असतात ते हजर होतात. ते त्यांचं म्हणणं मांडतात. त्याच्यानंतर मग तारखी पडतात आणि त्याच्यानंतर भरपूर आर्ग्युमेंट्स होतात. त्याच्यामध्ये इंटरिम ॲप्लिकेशन येतात. मग ते डिसाईड होतात. त्याला चॅलेंज होते, त्याला अपील होते. मग त्या चॅलेंज आणि अपीलमध्ये ते मेन केस साईडला राहते आणि त्या अर्जाच्या अपील आणि चॅलेंजमुळे ती केस अशी पुढे जाते आणि त्यामुळे ते इतकं विलंब होतो त्याला. पण समोरचे पार्टी पैशावाले म्हणून ते अजूनपर्यंत विलंब लावतात. नाही, असं तर अनुभव कधी आलेला नाही. कोर्ट फक्त साहेब कोर्ट पुरावे बघतं. जरी एखाद्या कोर्टाने चुकीचा निर्णय दिला, तुम्ही जर म्हणताय, तर अपीलचं कोर्ट आहे. त्या कोर्टाने चुकीचा निर्णय दिला, त्याच्यावरती एक कोर्ट आहे. बरोबर. त्यामुळं कोर्टाला असं चुकीचं करता येत नाही. त्यामुळं काय होतं, कोर्टावर पण ताशेरे ओढले जातात वरच्या कोर्टाकडनं. त्यामुळं कोर्ट कधी असं करत नाही. मगाशी आपण जो विषय घेतला होता बलात्काराच्या बाबतीतला, जो कायदा आपण न्यायालयाने नवीन कायदा वगैरे कुठला घ्यावा, याच्यामध्ये पोलिसांनी एन्काउंटर करावा का नाही करावा, योग्य का अयोग्य आहे? एन्काउंटर करणं अशी अतिशय चुकीची पद्धत आहे. आरोपी जरी असला त्याला मूलभूत अधिकार आहेत. संविधानाने दिले त्याला मूलभूत अधिकार आहेत. त्याला व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आहे. एखाद्या आरोपीने जेव्हा गुन्हा केला आहे, तो सिद्ध व्हायच्या आधी त्याचं एन्काउंटर करणं ही चुकीची पद्धत आहे. म्हणजे ही लोकशाही नाही मग. मग ही याला आपण तानाशाही म्हणू शकतो. आता बाहेर दुबई वगैरे प्रकारे त्या हो, ठिकाणी हो, चालतं. हो, हो. तिकडे लोकशाही नाही आहे. भारत हा लोकशाहीचा देश आहे. भारत हा लोकशाही. त्यामुळं किती जरी गंभीर प्रकारचा गुन्हा असेल, तर त्या गुन्हेगाराला त्याची बाजू मांडण्याचा पूर्णपणे भारतात अधिकार आहे. त्याची बाजू मांडल्यानंतर ते सिद्ध झाल्यानंतर तुम्ही जे काही शिक्षा द्याल, न्यायालय काय शिक्षा देईल ते मान्य असते. पण पूर्ण दोन्ही बाजू न तपासता एखाद्या व्यक्तीचा डायरेक्ट एन्काउंटर करणं हे माझ्या मते चुकीचं आहे. कारण की त्या व्यक्तीच्याही जीवावरती त्याचा परिवार आहे, त्याचे समाजात त्याची इज्जत आहे. जर आज तुम्ही त्याचा एन्काउंटर डायरेक्ट करताय, त्याच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला ते सगळ्या याला फेस करावं लागतं. त्यामुळे तुम्ही गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच एन्काउंटर करणं ही चुकीची पद्धत आहे. की भारत हा आपला लोकशाहीचा देश असल्यामुळं ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे असं माझं मत आहे. नक्कीच. म्हणजे न्याय मिळेलच तर नाही. न्याय मिळणार, नक्कीच न्याय मिळणार तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला जी न्यायालयीन प्रक्रिया आहे, जी प्रोसिजर म्हणतो आपण कायदेशीर, त्याच्याला तुम्हाला सामोरं जावं लागणार. न्याय तुम्हाला नक्कीच, तुमची जर बाजू खरी असेल, तुम्हाला न्याय मिळणार. सोशल मीडियामुळे काय असे गुन्हे जास्त वाढतात आहेत? सोशल मीडियामुळं गुन्हे वाढतात. आता सोशल मीडियामुळं सायबर क्राईमचं जास्त प्रकरण वाढतं. हा. सायबर क्राईमच्या आता केसेस पुण्यासारख्या ठिकाणी इतक्या वाढलेल्या आहेत की मग सोशल मीडियावर मॅसेज करणं की बाबा एवढे इन्व्हेस्टमेंट, एवढी हो. तुम्हाला ऑफर देतो, हो. एवढे परतावे देतो, शेअर मार्केटचे शेअर असतील, मार्केटचे. वेगवेगळे ॲड चालतात. अशामुळं सोशल मीडियामुळं सायबरच्या क्राईममध्ये भरपूर वाढ झालेली आणि त्यामुळं भरपूर लोकांना आर्थिक नुकसान हे त्याचं सहन करावं लागलेलं आहे. पण मग आता त्याच्यात जो फ्रॉड केस झाली आहे, त्याच्यामध्ये सामान्य नागरिकांनी असं कुठल्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती केस केली पाहिजे? आता IT ॲक्ट म्हणून आपल्याकडे पहिलं सायबर आहे ऑनलाईन. हो. तुमच्यावरती काही जरी ऑनलाईन फ्रॉड झाला हो. तर सायबर पोलिटिशियन ह्याची नेमणूक स्वातंत्र्य झालेली. आपल्या पुण्यामध्ये 2 सायबर पोलिटिशियन आहेत. हो. एक शिवाजीनगरला, एक पिंपरी चिंचवडला. तर सायबर हे पोलिटिशियन सेपरेट त्यासाठीच त्याचे इस्टॅब्लिशमेंट त्याची स्थापना केलेली आहे, जेणेकरून जे ऑनलाईन फ्रॉड असतात हो. हे सोशल मीडियावरती नजर ठेवण्यासाठी त्यासाठी सायबर पोलिटिशियन आहे. एक आपलं PCMC मध्ये कमिशनर ऑफिसच्या खाली सेकंड फ्लोअरला आहे आणि एक शिवाजीनगरला आपलं तोफखान्याच्या इकडे एक आहे. त्यामुळे स्पेशल सोशल मीडियावरती आणि जे ऑनलाईन जे फ्रॉड आहे त्याच्यासाठी नजर ठेवण्यासाठी ते सायबर पोलिटिशियन आपल्या इथं आहेत. पण त्यांना खरंच न्याय मिळतो का? मिळतो ना, न्याय मिळतो. आता अनेक अशा केसेस आहेत की तुम्ही जर सायबर पोलिटिशियनला गेले, कायदेशीर तुम्ही तक्रार जर केली तर अगदी पाकिस्तान बॉर्डरवरून सध्या सायबर पोलिस आरोपी आणतात आणि त्या फिर्यादीला किंवा त्या विक्टीमला त्याचे पैसे मिळवून देतात. अच्छा. पण त्याला एक प्रोसेस आहे, थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागतं. भारताच्या न्यायव्यवस्थेवर वकिलांचं काही असं म्हणणं आहे का की न्यायव्यवस्था थोडीशी बदलली पाहिजे? न्यायव्यवस्था बदलली म्हणण्यापेक्षा भारतामध्ये जास्त न्यायाला विलंब होण्याचं कारण एकच आहे की सगळं सामान्य माणसाला जरी विचारलं तरी सांगाल तुम्हाला, केसेसची पेंडन्सी. भारतामध्ये जास्तीत जास्त कोर्ट होणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त जजेसची निवड होणं गरजेचं आहे आणि मनुष्यबळ वाढवणं गरजेचं आहे.
बस एवढंच. बाकी भारतामध्ये न्याय व्यवस्थेवर आमचं काही म्हणणं नाही. फक्त जे मनुष्यबळ कमी पडते त्यामुळं हा न्याय भेटायला एखाद्याला तो वेळ लागतो. आता मग असे तुम्ही जसे कलम सांगितले तसे आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल की सामान्य माणूस की जो वकिलांकडे जायचो की त्याच्या आधी त्याला कोणता कलम लावायचा आहे, एक नॉर्मल जे जे काय आहेत हो. ते थोडेसे काही कलम असतील तर सांगा, नक्कीच सांगा. आता नॉर्मल आता बघा, आता समजा एक कोणत्या साधी कलमाअंतर्गत कुठला सा गुन्हा दाखल चालेल. करावा? आता कसं साधी हाणमार झाली आपण म्हणतो. फक्त बाबा आम्ही थांबलोय आणि सडनली डिस्प्यूट झालाय. हो. त्याने मला चापट मारली, मी त्याला चापट बरं. मारली. 115चा तुम्ही BNS नुसार तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकता. 115. 115(1), 102 की बाबा जास्त प्रमाणात झाली, हो. ग्रीवियस इंजुरी झाली, हो. की तुम्हाला काहीतरी तिथं वेपनने त्यांनी धारदार शस्त्राने तुमच्यावर हल्ला केलाय बरोबर. किंवा धारदार शस्त्राने तुमच्यावर वार केलाय, हं. तर तुम्ही त्याला 118(1), 2 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकता. जर त्यांनी तुमचा खून करण्याचा प्रयत्न केलाय तर आता तुम्ही 109 जुना 307 नुसार त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करू हो. शकता. जर त्यांनी तुमच्यावर बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर गुन्हा करू शकता. म्हणजे आपल्या भारतामध्ये सगळ्यावर म्हणजे कलम आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तुम्ही हां, करू पण शकता. मोजके काही कलम कसं होतं, गुन्हेगारांना जेवढे कलम माहिती सामान्य माणसाला माहिती हो, नाही. बरोबर. तर काही असे फक्त की ज्ञान माहिती असावं हो, की त्याच्यासाठी अजून कुठले असे रेग्युलर जे कलम्स आहेत, तर बरोबर. हे भांडण्यासाठीचे आहेत आणि अजून कुठले ॲट्रॉसिटीसाठी कुठलं कलम आहे? आता अॅट्रॉसिटीसाठी समजा एखाद्या व्यक्तीने जातीवाचक शिवीगाळ केली असेल, हो. त्यासाठी अॅट्रॉसिटीचा स्पेशल ॲक्ट येतो. स्पेशल काय त्याच्यामध्ये कलम 3 झाला, 6 झाला, कलम 6(1)(3) म्हणजे असे भरपूर त्याच्यामध्ये कलम आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही दाखल करू शकता. इव्हन एखाद्या व्यक्तीने तुम्हाला फोनवर जरी धमकी दिली हो. तरी तुम्ही त्याच्यावर 351, 352 तुम्ही त्याच्यावर दाखल करू शकता. अच्छा. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक ॲक्टिव्हिटीला, प्रत्येक चुकीच्या गोष्टीला एक कलम मानलेला आहे. हो. फक्त त्याचा उपयोग कुठपर्यंत आपण करतो त्याच्यावरती अवलंबून आहे. नक्कीच. बालगुन्हेगार कसा घडतो? बाल गुन्हेगार घडतो कसा? आता समाजामध्ये बाल गुन्हेगारी बघता हा प्रश्न म्हणजे एकदम योग्य तुम्ही विचारला. आता बाल गुन्हेगार एक तर तो आपलं सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह असणे, वेगवेगळ्या मूव्हीज बघणे आणि कुठल्या तरी एखाद्या मोठ्या भाईला आपला आदर्श मानणे हो. आणि त्याला डोळ्यासमोर आयडॉल ठेवणे, की मला ह्याच्यासारखंच बनायचं, हं, हं. ही त्याच्या मनात सगळ्यात पहिले एक भावना असते. मग त्याच्यानंतर आता बाल गुन्हेगारांचा पुण्याच्या गुन्हेगारीत तर जास्त वापर वाढलेला आहे. एक तर काय होतं, ते लवकर सुटतात, खर्च कमी लागतो आणि त्याच्यावर अजून असा कुठला मजबूत कायदा नसल्यामुळं एकदम इझिली बाल गुन्हेगार 3-4 महिन्यात सुटून जातात. त्यामुळं पुण्यातली गुन्हेगारी ही बाल गुन्हेगारांमार्फत जास्त वाढलेली आहे. आता एक ज्युव्हेनल जस्टिस बोर्ड आहे. तो ज्युव्हेनल जस्टिस बोर्ड हा बाल गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असतो हं, हं. आणि त्यांच्या केसेस या ज्युव्हेनल जस्टिस बोर्डला चालतात. त्याचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे. बरं. आपल्या एवढ्या जेलच्या थोडंसं अलीकडचं डिपार्टमेंट आहे. अच्छा. तिथे जजेस असतात, पोलीस असतात, सगळे सिव्हिलवर असतात. तिथं युनिफॉर्म अलाउड नसतो. जजेस साध्या कपडे असतात, वकील साध्या कपडे असतात, पोलीस साध्या कपडे असतात. तर तिथं लवकरात लवकर ती केस चालून ती संपवली जाते. त्यामुळं बालगुन्हेगार ह्याच्यामुळे जास्त वाढलं की ते कुठल्या तरी भाईला आदर्श ठेवतात. त्यांच्यासारखं त्यांना बनायचं असतं. मग अशा कुठल्या तरी भाईच्या संपर्कात ते येतात. मग त्यांना तो भाई पार्ट्या देणं, हं, हं. पैसे देणं, चांगली गाडी देणं, मग असं त्यांना तो सवय लावतो. आणि नंतर अचानक एका दिवशी एक टार्गेट दिलं जातं, की अशा व्यक्तीला तुला असं असं करायचं आहे. हो, हो. आणि मग त्यालाही वाटतं की त्याला व्हायचं असतं भाईच, त्याला करायचं बरोबर. असतं नाव. मग त्याला वाटतं अरे आपल्याला आता चान्स आलाय, आता भाईच्या नजरेत बसण्यासाठी आणि नाव करण्यासाठी आपल्याला चान्स आलाय. हो, हो. मग त्याच्यामुळं त्याच्याकडनं ते कृत्य घडले जातं आणि तो ह्या गुन्हेगारीच्या क्षेत्रात येतो. आता त्यांच्या घरची जर परिस्थिती बघितली तर एकदम हालाकीची असते. हो. आई कुठेतरी धुण्या भांड्याच्या कामाला जात असते, वडील कुठेतरी जातो. पण तो अशा परिसरामुळं राहिल्यामुळं तो अशा गोष्टीकडे अट्रॅक्ट होतो आणि त्या ह्याच्यामध्ये तो जातो आणि तो तसं गुन्हेगारी करतो आणि तो तसा घडतो. असं आम्ही जिथपर्यंत बघितलंय असा आमचा अनुभव आहे. सध्या ते ट्रेंड झाल्यासारखं ट्रेंड झालंय झालाय तो. की सेंट्रल जेलला जायचंय. हो. काय काय झालं त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या भाई लोकांना ते गुन्हेगारी यांच्या मार्फत करणं सोपं झालेलं आहे. आणि किती जरी गंभीर प्रकारचा बालगुन्हेगाराने गुन्हा केला तर त्याला शिक्षा भारतामध्ये ज्युव्हेनल जस्टिस बोर्डच ठरवतं. हो. त्याच्यामुळं अजून भारतामध्ये तसा कायदा आलेला नाही. आता त्याच्यावर भरपूर अजून चालू आहे की मेजर वय आहे 16 वर्षाचं करावं, की हो. तिथनं ग्राह्य धरले जावं. पण त्याच्यावरती अजून विरोध होतात. मग त्याच्यावरती अजून आपलं सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा मग अजून भरपूर संस्था आहेत की ज्या बालगुन्हेगारांच्या हालचालीवर काम करतात. त्याच्यामुळं ते अजून तर ते झालेलं नाही. पण लवकरच भारतामध्ये असं लवकरच होईल
की मेजर वय हे ज्या बालगुन्हेगाराचं हे 16 हे कन्सिडर केलं जाईल. आणि की ज्या प्रकारे बालगुन्हेगारांच्या मार्फत जी गुन्हेगारी चालू आहे, हिनेस क्राईम चालू आहेत, मर्डर झालं, घरफोडी झालं, हो. हे तर लवकरच भारतामध्ये असं होईल. आता त्याच्यामध्ये काय होतं, संविधानाने काही मूलभूत अधिकार दिल्यामुळं आणि त्यामुळं ह्या बालगुन्हेगारावर नियंत्रण ठेवणं पोलिसांना अवघड जाते. हो. त्याच्यावर एक असा ठोस कायदा कुठला नाही की बरोबर. त्यांना पकडून की लगेच जेलमध्ये टाकू किंवा ती केस चालून त्यांना फाशी देऊ काय काही देऊ शकत नाही. त्यांचं ते आपल्या वय संविधानात नाही तसं बसत. नाही बरोबर. किंवा आपला कायदा तसा नाही. त्यामुळं लवकरच त्याचं चाललेलं आहे की 16 वर्षे त्या बालगुन्हेगाराचं कन्सिडर करावं आणि ते होईलही भविष्यामध्ये, जेणेकरून त्या बालगुन्हेगारावर आळा घालण्याचं काम सरकार लवकरच करेल असं मला वाटतं. पण शेवटी बालगुन्हेगाराचं सगळं आयुष्य स्पॉईलच हो, सगळ्या गोष्टी. बरोबर. त्याला त्या लाईफस्टाईलची सवय लागते. मग हळूहळू तो व्यसनाकडे जातो. मग व्यसन करता मग ते ड्रग्स, एम-डी अशा गोष्टीचं सेवन करतो. मग त्या गोष्टीचं सेवन करण्यासाठी त्याला ते पैशाची गरज असते. मग त्या पैशासाठी त्याचा जो गुरु आहे किंवा ज्याचा जो कोणी आहे, तो सांगेल तो कामं करतो आणि त्याच्यामुळे त्याची पूर्ण जे आयुष्य आहे, ते आयुष्य पूर्ण स्पॉईल आणि ते पूर्ण आयुष्य म्हणजे खराब होऊन जातं. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की गाव टू ग्लोबल चॅनलमध्ये तुम्ही मला बोलवलं आणि ही जी बोलण्याची संधी दिली, जेणेकरून सामान्य माणसाच्या मनातली जी कायदेविषयक भीती आहे कोर्टाच्या, ती अचूकपणे मांडण्याची जी संधी दिली, त्याच्यामुळं मी आपला आभारी आहे. आणि अशाच कायदेशीर सल्ल्यासाठी मला संपर्क करा. माझा नंबर खाली आहे. धन्यवाद सर. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात. आज पॉडकास्टमध्ये आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही माहिती दिली, कोर्टाबद्दलची माहिती दिली, कायद्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या. त्यासाठी खरंच तुमचं मनःपूर्वक अभिनंदन.